ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे माझ्या मित्रासोबत चाललोय बाईक सर्व्हिसिंगला. तर बघू पुढे पुढे काय काय होत होते. तर घरातून निघालो आम्ही तर स्टेशनवर पोचलो. तर नंतर बघतो इथं काय विराज भाई गाडीच चालवलं बघत नव्हता. गाडी देण्याचं एकच कारण होतं, त्याच्याकडे लायसन नव्हता म्हणून. माझ्याकडे लायसन होता म्हणून बोलतो तूच गाडी चालव, म्हणून मी गाडी चालवायला घेतली. आंबिवलीचा रस्ता बघतोय तर काय रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते तेच काय समजत नव्हतं. तर कसं जरी आलो आम्ही फाटक होतं, बघतोय का फाटकच बंद झालं होतं. फाटक तर 10 मिनटे झाले थांबलो होतं, फाटक काय उचकतच नव्हता. तर फायनली फाटक उचकला तर आम्ही निघालो तिकडून. पोचलो आंबिवली स्टेशनवर. तर बघतोय तर काय रिक्षांची लाईनच लागली होती. धंदा होतोय का नाही देवालाच माहीत. तसंच ते बस टाइमपास करत बसले होते रिक्षावाले. शहरच्या पत्रीपुलाचं पाणी बघून असं वाटत होतं की उन्हाळाच चालू आहे, पूर्ण नदीच सुकली होती. शाळेला पोचता पोचता ट्रॉफिकवाले दिसले तर विराज बोलतो तू हेल्मेटच घाल. मग गाडी थांबून हेल्मेट घातलं तर बघा कसं मी जादूसारखा दिसते पश्चिम महिन्यात. फायनली आम्हाला बजाजचा शोरूम दिसला तर आम्ही गेलो बजाजच्या शोरूममध्ये. तर बघू आता शोरूमवर पोचलो तर बघतो तर काय खूप गाड्या पेंडिंगला होता, संडे होता. तर आम्ही त्या मेकॅनिकलला विचारलं किती टाईम लागेल सर्व्हिसिंग व्हायला. तर तो बोलतो 2-3 तास जाणार. फायनली आम्ही आता चाललोय विराजच्या सिस्टरकडे. तर तो गॅरेजवाला बोलला आहे तुम्हाला 2 तासामध्ये गाडी भेटणार आहे. तर आम्ही विराजच्या सिस्टरकडे जेवण बिवण करून येतो, भूक लागली आम्हाला. 5 मिनिटावरच शार स्टेशन होतं तर आम्ही चालत गेलो. शार स्टेशन पोचतात गणपती बाप्पाचं दर्शन झाले. शाळेवर तर पोचलोच. ट्रेन तर खूप लेट होती, मेगा ब्लॉक असल्यामुळे. तर असं टाईमपास करत बसलो विराजसोबत. फायनली ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये चढलो. ट्रेन पास असल्यामुळे कोपरला थांबले नाही तर आम्ही डोंबिवलीला उतरलो. कोपरला जायला रिक्षा कुठे मिळेल ते रिक्षावाल्याला विचारलं तर रिक्षावाला बोलतो साईटला भेटेल. रिक्षा तर भेटली तर रिक्षावाल्याला विचारलं किती टाईम लागेल त्या एरियात पोचायला. तर रिक्षावाला बोलतो 10 मिनिटात तुम्हाला पोचवतो. रिक्षातून उतरलोय तर बघतोय तर का विराज म्हणतोय की मी घरच विसरून गेलोय. तर आम्ही शोधत गेलो. फायनली घर भेटलं आम्हाला. मग आम्ही गेलो विराजच्या सिस्टरकडे. घरी पोचताच मामा बाच्याचं प्रेम चालू झालं. तर विराज बसला बादशाला केलवस मांडीवर.